भगवद्गीता गर्भावस्थेमध्ये वाचणं किंवा समजून घेणं ह्याचा अर्थ हे आहे की आपल्या बाळाला भगवान श्री कृष्णांसमोर इंट्रोड्यूस करणं आणि भगवानच्या श्रीमुखातूनच भगवत ज्ञान आपल्या बाळाला प्रदान करणं. माणसामध्ये गैरसमज आहे की गर्भसंस्कार म्हणजे योग, प्राणायाम, फक्त मेडिटेशन, जनरल एक्सरसाइज वगैरे असेल किंवा मंत्र, स्तोत्र वगैरे असतील. पण गर्भसंस्कारच्या माध्यमातून बाळाचं संपूर्ण जीवन निश्चित केलं जातं. स्वस्थ बाळ मिळवणं म्हणजे गर्भसंस्कार नाही. स्वस्थ तर हिरण्यकशिपू पण होता, स्वस्थ तर रावण पण होता, स्वस्थ तर आतंकवादी पण असतात, स्वस्थ पण चोर, डकेत, लुटेरे पण असतात. फक्त स्वस्थ बाळ देऊन जन्माला महत्त्वाचं नाही आहे, त्या बाळासोबत संस्कार सुद्धा महत्त्वाचा आहे. अनुवांशिकता शुद्धी पण महत्त्वाची आहे की आईबाबामध्ये किंवा बाळाच्या आजी आजोबामध्ये किंवा मागच्या 7 पिढ्यामध्ये पण काही जर नकारात्मक मानसिक शारीरिक दोष असेल तर तो दोष बाळामध्ये येऊ नये त्यासाठी पण काय करावं. तर ही सर्वांगीण जी संकल्पना आहे तो गर्भसंस्कार आहे. सोशल मीडियावर म्हणजे गर्भवती महिलांसाठी ब्रेन एक्सरसाइज वगैरे दिले जातात, मग ते कितपत योग्य? गीत गोविंद म्हणून आहे, खूप लोकप्रिय आहे. जगन्नाथपुरीचे जे जगन्नाथजी आहेत, जे कृष्णाचं स्वरूप आहे, त्यांच्याशी रिलेटेड ते गीत आहे. तर गर्भवती ते गीत गोविंद जर ऐकत असेल तर स्वतः भगवान गर्भामध्ये येतात आणि बाळासोबत खेळू लागतात. तर एवढी त्याची महिमा आहे. आमची स्क्रीन समोर बसून जेवत असाल, हातामध्ये मोबाईल आहे किंवा तुम्ही टीव्हीवर न्यूज चॅनल बघताय किंवा टीव्ही सिरियल बघताय किंवा सिनेमा बघताय, तर ऑर्गॅनिक फूड तर तुम्ही ऑर्गनाइज केलाय, मात्र तो जो विचार आहे तो तुमच्या अन्नासोबत जातोय तर त्या अन्नाला दूषित करतोय. आजच्या पिढीने पालक होण्यासाठी, आई बाबा होण्यासाठी त्यांच्या मानसिक आणि वैचारिक दृष्टिकोनात काय बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आई बाबांनी आपली भूमिका आणि आपलं नातं नीटपणे व्यक्त केलं तर गर्भसंस्कार केल्यानंतर, मातृपितृ संस्कार केल्यानंतर जगामध्ये कमीत कमी या बाळामुळे वृद्धाश्रम नाही राहणार. नमस्कार मंडळी, मी प्रीती फिलिंग मनातल्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण गर्भसंस्कार या विषयावर बोलणार आहोत, कारण सध्या वर्किंग वुमन्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. घर, ऑफिस, प्रवास, तो मधला वेळ मॅनेज करताना स्त्रियांची कुठेतरी दमछाक होते आणि त्याचाच परिणाम त्यांच्या गर्भावर होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या घडीला गर्भसंस्कार हा विषय खूप महत्त्वाचा ठरतोय. आता गर्भसंस्कारामुळे त्यांच्या गर्भावर काय सकारात्मक परिणाम होतो, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या बाळाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहेत अभिमन्यू गर्भसंस्कार संस्थेचे प्रशिक्षक आणि संस्थापक मनोज बुब सर. सर, सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय श्री कृष्ण. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून गर्भसंस्कार या विषयावर प्रशिक्षण देतात, वेगवेगळे वर्कशॉप्स घेत आहेत. आता गर्भसंस्कार सध्याच्या घडीला किती महत्त्वाचा आहे, त्याचा आपल्या बाळावर कसा सकारात्मक परिणाम होतो आणि ते का गरजेचे आहे याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण त्यांच्याशी खूप छान गप्पा मारणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की बघा. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय? गर्भसंस्कार म्हणजे गर्भामध्ये जो जीव आलेला आहे, जी आत्मा आलेली आहे, त्याला संपूर्ण जीवनाचं प्रशिक्षण देणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. गर्भसंस्कार विषयी असा एक जनमानसामध्ये गैरसमज आहे की गर्भसंस्कार म्हणजे योग, प्राणायाम, फक्त मेडिटेशन, जनरल एक्सरसाइज वगैरे असेल किंवा मंत्र, स्तोत्र वगैरे असतील. पण गर्भसंस्कारच्या माध्यमातून बाळाचं संपूर्ण जीवन निश्चित केलं जातं. बरोबर. आणि गर्भसंस्कार हे अगोदर आई बाबावर घडवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून बाळावर ते केले जातात. बरोबर. आपण बाळाचं संपूर्ण जीवन, त्याचं दृष्टिकोन, त्याचं भविष्य आपण गर्भसंस्कारच्या माध्यमातून निश्चित करू शकतो. मग गर्भसंस्कार करण्याची योग्य पद्धत नक्की काय आहे? म्हणजे आताचे जे मॉडर्न पॅरेंट्स आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की गर्भसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे? गर्भसंस्कार ही एक व्यापक संकल्पना आहे. तर आपल्या गर्भसंस्कारच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे संस्कार करतो, जसं मातृपितृ संस्कार आहे, षटचक्र संस्कार, समृद्धी संस्कार, मंगलम संस्कार, कला सजन क्रीडा संस्कार, अन्न संस्कार, धर्म संस्कार, पंचतत्व संस्कार, विद्या संस्कार, हे 9 प्रकार आम्ही गर्भसंस्कारचे रचलेले आहेत. आणि गर्भसवाल आणि गर्भध्यानची संकल्पना सुद्धा आहे. हे एकूण 11 प्रकार महत्त्वाचे आहेत. आणि याशिवाय नॉर्मल डिलिव्हरीवर मार्गदर्शन केलं जातं. मग प्राणायाम, मेडिटेशन, जनरल एक्सरसाइज हे गर्भवतीच्या स्वास्थ्यासाठी आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी केलं जातं. याशिवाय अनुवांशिकता शुद्धी पण महत्त्वाची आहे की आईबाबामध्ये किंवा बाळाच्या आजी आजोबामध्ये किंवा मागच्या 7 पिढ्यामध्ये पण काही जर नकारात्मक मानसिक शारीरिक दोष असेल तर तो दोष बाळामध्ये येऊ नये त्यासाठी पण काय करावं.
तर ही सर्वांगीण जी संकल्पना आहे तो गर्भसंस्कार आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही हे गर्भसंस्कारचं मार्गदर्शन करतो. फक्त मार्गदर्शन करत नाही तर हे संस्कार घडवून घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल पार्टिसिपेशन असतं सगळ्या गर्भवती मातेंचं. तर अशा प्रकारे ते गर्भसंस्कार केले जातात. तर मग आता सध्या एक ट्रेंड खूप व्हायरल झाला की लोक त्याच्याच मागे धावतात. तसं मग गर्भसंस्कारच्या नावाखाली अनेक जण योगा, प्राणायाम किंवा व्यायाम, डाएट चार्ट देतात. मग गर्भसंस्कारच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे? हा गर्भसंस्कारचा एक छोटासा भाग झाला. मी म्हणेन 5% भाग आहे फक्त. अच्छा. आता योगा, प्राणायाम, डाएट चार्ट वगैरे हे सगळं निभावून तुम्ही एक स्वस्थ गर्भावस्था मिळवाल आणि स्वस्थ बाळसुद्धा मिळेल. पण स्वस्थ बाळ मिळवणं म्हणजे गर्भसंस्कार नाही. स्वस्थ तर हिरण्यकशिपू पण होतं, स्वस्थ तर रावण पण होता, स्वस्थ तर आतंकवादी पण असतात, स्वस्थ पण चोर, डकेत, लुटेरे पण असतात. फक्त स्वस्थ बाळ देऊन जन्माला महत्त्वाचं नाही आहे, त्या बाळासोबत संस्कारसुद्धा महत्त्वाचा आहे. तर आपण फक्त स्वस्थ बाळाला जन्म देत नाही, तर अभिमन्यू गर्भसंस्कारच्या पद्धतीमधून आपण एक संस्कारी बाळाला, एक महान जीवनाला आपण मार्गदर्शन करतो. मग आता सोशल मीडियावर म्हणजे गर्भवती महिलांसाठी ब्रेन एक्सरसाइज वगैरे दिले जातात. मग ते कितपत योग्य आहे? त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे ब्रेन एक्सरसाइजचं जे फॅड आहे ते आता 1-2 वर्षामध्ये इंस्टाग्रामच्या रीलमुळे निर्माण झालेलं आहे. आणि गर्भसंस्कारच्या नावावर जे पण प्रशिक्षक आहेत त्याचा ते उपयोग करत आहेत, गर्भवती मातेला देत आहेत. तर गर्भवती मातेने ब्रेन एक्सरसाइज केली तर बाळाचा ब्रेनचा विकास होईल किंवा बाळ बुद्धिमान निघेल, हे असं आपण गृहीत धरू शकत नाही. ठीक आहे, एक आईला एक चांगल्या प्रकारामध्ये गुंतून ठेवलं तर त्याचा एक सकारात्मक परिणाम होईल. मात्र ब्रेन एक्सरसाइज केल्याने बाळ बुद्धिमान निघेल हे आपण दावा करू शकत नाही. आम्ही पण एक करमणूक म्हणून तो भाग छोटासा कुठंतरी घेतो, पण बाळाच्या ब्रेनला विकसित करण्यासाठी, बाळाच्या बुद्धिमत्तेसाठी, बाळाचा IQ लेवल वाढवण्यासाठी आमच्याकडे अनेक प्रकार आहेत. आमच्या त्या 9 संस्कारामध्ये सुद्धा तो भाग आहे, तो कुठं ना कुठं त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. सर, सध्याचं जनरेशन खूप फास्ट झालेलं आहे. आता महिला स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम सुद्धा करतायत. मग यामुळे त्यांना गर्भसंस्कार किंवा बाळासाठी वेळ देणं कुठेतरी जमत नाहीये. मग अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे गर्भसंस्कार करण्याची योग्य वेळ कोणती? ज्या वर्किंग वुमन्स आहेत तर त्यांना मी हे सांगेन की म्हणजे मुलींना हे सांगेन अगोदर की तुम्ही डॉक्टर बना, तुम्ही इंजिनियर बना, तुम्ही पायलट बना, तुम्ही राजकारणामध्ये जा, तुम्ही CA बना. जो पुरुष करू शकतो ते सगळं तुम्ही करू शकता, तुम्हाला सर्व अधिकार आहे. मात्र एका गोष्टीचं लक्ष ठेवा की आई तुम्हीच बनणार आहात, पुरुष नाही. तर आई बनणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही यश मिळवला कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर आई बनण्याचं जे सामर्थ्य जे प्रकृतीने, देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. अन्यथा जर तुम्ही पूर्णपणे आपली आईची भूमिका जर प्रकट करू शकले नाही तर मग तशा श्रेष्ठ संतान किंवा श्रेष्ठ बाळ सुद्धा जगात येऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामकाजासोबत, तुमच्या कर्तव्यासोबत तुमचं मातृत्व जोपासणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. आणि योग्य वेळ कोणती? आता जब जागो तब सवेरा, जेव्हा तुम्हाला गर्भसंस्कारची संकल्पना कळाली तोच योग्य वेळ समजायचा. मात्र या महिन्यामध्ये गर्भसंस्कार केले पाहिजे, 4थ्या महिन्यामध्ये केले पाहिजे, 9व्या महिन्यामध्ये केले पाहिजे, असा कोणताही प्रकार नाही आहे. आणि गर्भसंस्कार हे बाळाच्या शरीरावर नाही केले जात आहेत, तर गर्भसंस्कार हे बाळाच्या मनावर आणि आत्म्यावर केले जातात. शरीराला आपण स्वस्थ बनवू, सुंदर बनवू, मात्र संस्कार कुठं होत आहेत? बाळाच्या मनावर, आत्म्यावर. तो बाळाचं मन आत्मा तर पहिल्या महिन्यामध्ये पण तोच आहे आणि 9व्या महिन्यामध्ये पण तोच आहे आणि तोच जन्म घेतल्यानंतर राहणार आहे. म्हणून तर गर्भसंस्कार जीवनामध्ये परत कार्यरत राहणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही गर्भसंस्कार कराल तेवढा जास्त तुम्हाला फायदा आहे. आणि गर्भसंस्कार करणं म्हणजे जे आपण करणार आहोत, पूर्ण गर्भसंस्कारचा कन्सेप्ट तयार केला ते तर आपण करणारच, परंतु आपले स्वभाव दोष असतील किंवा आपले कौटुंबिक घटनाक्रम असतील किंवा सामाजिक घटनाक्रम असतील, त्याच्यामधून काही निगेटिव्ह एनर्जीज किंवा नकारात्मक मेसेज बाळाकडे जात असेल तर त्याच्यावर सुद्धा प्रतिबंध करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावर सुद्धा जागरूकता आणणं महत्त्वाचं आहे. तर आम्ही गर्भसंस्कारामध्ये हे सुद्धा शिकवतो की आईने बाबांनी कसं राहिलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबाने कसं राहिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी बाळाकडे नाही गेल्या पाहिजे. तर तुम्हाला कळतच नाही आणि न कळत अनेक गोष्टी बाळाच्या जीवनामध्ये अनर्थ करतील अशा आपण कुठं ना कुठं घडवत असतो आजूबाजूला किंवा घडत असतात. तर गर्भसंस्कार बाळाला नकारात्मकतेपासून वाचवण्याचा आणि बाळाला संपूर्ण जीवनासाठी सकारात्मक प्रशिक्षण देण्याचा प्रकार आहे.
तर त्या दृष्टिकोनातून गर्भसंस्कार झाला पाहिजे. त्यामुळे जेवढ्या लवकर कराल तेवढा जास्त फायदा आहे. हे मुळात गर्भाधान संस्कार नावाची संकल्पना आहे जी 16 संस्कारामधून येते. अच्छा. तर हा गर्भाधान संस्कार आणि जेव्हा तुम्ही चान्स घेणार आहात हम्म. म्हणजे स्त्री आणि पुरुषाचा शारीरिक समागम जेव्हा होतो तर त्या गर्भाधान संस्कारपासूनच गर्भसंस्कार सुरू होऊन जातात. तर योग्य वेळ जेवढ्या लवकर करा तेवढं चांगलं. म्हणजे बाळावर गर्भसंस्कार करण्याआधी त्या आई वडिलांनी त्या गोष्टीचं महत्त्व जाणलं पाहिजे गर्भसंस्काराचं. बरोबर. तर मग आता विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा संगम तुम्ही गर्भसंस्काराद्वारे कसा साधता? विज्ञान तर तुम्ही डॉक्टरच्या हातामध्ये दिलेलं आहे. हम्म. डॉक्टर सगळं विज्ञान सांभाळतोय, तुमचं चेकअप करतोय, बरोबर. सगळं बाळाचं लक्ष देतोय, तुम्हाला जे मेडिसिन सप्लिमेंट्स वगैरे काही हवं तर ते पण सगळं देत आहे. हम्म. तर विज्ञानाचा भाग तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही, तो डॉक्टर बघतोय. आणि आपण जे गर्भसंस्कारच्या माध्यमातून या आधुनिक विज्ञानासोबत आध्यात्मिक, धार्मिक आणि जे मनोविज्ञान आहे त्या माध्यमातून बाळावर गर्भसंस्कार करणं महत्त्वाचं आहे. बहुतेक वेळा प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या शारीरिकतेची, मानसिकतेची काळजी घेतली जाते, पण तिथेच वडिलांचा रोल किती महत्त्वाचा आहे, म्हणजे त्यांच्या मानसिकतेचा पण विचार किती केला पाहिजे? मला एक उदाहरण देतो. काही मुलं जे असतात ते वडिलाप्रमाणे असं झोपतात, म्हणजे त्यांचा पाय टाकण्याचा प्रकार एकदम वडिलांच्या स्टाईलमध्ये असतो. तर हे जेनेटिक नसतं, ते आईच्या डोळ्यांनी, आईच्या मनानी ती बाबांची बॉडी लँग्वेज तो बाळ कॉपी करून घेतो गर्भामध्ये. मग जो बाळ बाबाची बॉडी लँग्वेज सुद्धा कॉपी करून घेतो, मग तो बाळ बाबाचे स्वभाव दोष कॉपी करणार नाही का? बाबामधले जे सद्गुण आहेत त्याला कॉपी करणार नाही का? आणि 100% परफेक्ट कोणी नसतं. तर कोणत्याही आई बाबाला कसं वाटेल की माझ्यामधलं कोणताही कमीपणा किंवा माझ्यामधला दुर्गुण बाळावर यावं. तर एक बाबाला सुद्धा कळायला पाहिजे की तुम्ही आपल्या पत्नीसोबत नाही, तुमच्या बाळासमोर जगताय आणि तुम्ही जे काही बोलताय, जे काही तुम्ही वागताय त्याचा सगळा परिणाम बाळावर होतो. तर बाबाची भूमिका इथं महत्त्वपूर्ण आहेच, पण आम्ही जे संस्कार घेतो ना त्याच्यापैकी जे 9 संस्कार मी सांगितले त्याच्यापैकी 6-7 संस्कार असे आहे की आईसोबत जर बाबा बसलेला असेल तर बाळावर त्याचा जास्त परिणाम होतो. सर, प्रेग्नन्सीबाबत समाजात म्हणा किंवा आता सोशल मीडियावर अनेक गैरसमज असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे ते कोणते गैरसमज आहेत जे प्रेग्नन्सीच्या बाबतीत आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात? पहिला गैरसमज म्हणजे हा की गर्भसंस्कार ही फक्त आईची जिम्मेदारी आहे. तर मी आता सांगितलं की ही आईची जिम्मेदारी नाही, बाबाची सुद्धा तेवढी जिम्मेदारी आहे आणि पूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी आहे. दुसरा गैरसमज हा गर्भसंस्कारच्या अनेक प्रशिक्षकामुळे आणि या इन्स्टाच्या रील वगैरेमुळे लोकांना वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे फक्त योगा आहे, प्राणायाम आहे आणि जनरल एक्सरसाइज आहे आणि 1-2 मंत्र दिले की गर्भसंस्कार होऊन जातात. तर हे दोन्ही गैरसमज चुकीचे आहेत. गर्भसंस्कार ही बाळाच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण संकल्पना आहे. बाळाचा स्वभाव कसा असेल, बाळाचं भाग्य कसं असेल, बाळामध्ये प्रतिभा कोणत्या असतील, तर बाळ स्वस्थ किती असेल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे गर्भसंस्कारच्या माध्यमातून आपण करतो. तर फक्त गर्भसंस्कार म्हणजे हेल्थ रिलेटेड एक दृष्टिकोन लोकांचा जो बनलेला आहे तो गैरसमज आहे. तर गर्भसंस्कारची पूर्ण सर्वांगीण संकल्पना गर्भावस्थेमध्ये उतरली पाहिजे. आजकाल महिला सोशल मीडिया, ट्रेंड्स, रील खूप फॉलो करतात. त्याच्यावर बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात की गर्भवती महिलांनी हे खाऊ नये, हे खावं, हे टाळावं. मग तुमच्या मते काय, म्हणजे गर्भवती स्त्रियांचा आहार कसा असला पाहिजे? ह्याच्यावर आपण पूर्ण अन्न संस्कार म्हणून एक संकल्पना ठेवलेली जे 9 संस्कारमध्ये आहे. त्याच्यामध्ये एक आपण 22 नियम सांगतो की अन्नाचे नियम काय असले पाहिजे, गर्भवतीने कसं जेवलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये फक्त आपण वैद्यकीय दृष्टिकोन किंवा शरीराचा दृष्टिकोन ठेवत नाही, तर ह्याच्यामध्ये आपले सगळे आध्यात्मिक, धार्मिक मान्यता, नंतर जसं जेवण करताना तुम्ही स्क्रीन समोर बसला असाल तर ते 22 नियमापैकी एक नियम उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. जसं उदाहरण, तुम्ही स्क्रीन समोर बसून जेवत असाल, हातामध्ये मोबाईल आहे किंवा तुम्ही टीव्हीवर न्यूज चॅनल बघताय किंवा टीव्ही सिरियल बघताय किंवा सिनेमा बघताय, तर ऑर्गॅनिक फूड तर तुम्ही ऑर्गनाइज केलाय, मात्र तो जो विचार आहे तो तुमच्या अन्नासोबत जातोय तर त्या अन्नाला दूषित करतोय. तर अशा प्रकारे फक्त काय खायला पाहिजे, कॅल्शियम, आयरन युक्त तुम्ही जेवण करा, हे करा, हे तर आम्ही पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. आमच्या ॲपमध्ये पण तुम्ही पाहू शकता, डाउनलोड
डाउनलोड केलं तर तुम्हाला सगळं मिळून जाईल. परंतु जे मूळ मार्गदर्शन असलं पाहिजे की आईने अन्न कसं घ्यावं आणि कोणत्या भावनेने घ्यावं, त्याचे नियम काय आहेत, कोणत्या वेळी काय खाल्लं पाहिजे काय नाही, आता कोणती ऋतू चालू आहे त्याच्या अनुसार तुम्ही आहार घेतला पाहिजे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदावर सुद्धा मार्गदर्शन आहे आणि आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा मार्गदर्शन आहे अन्न घेण्याचा. तर त्याच्या बाळावर त्याचा पूर्ण संस्कार जातो. तर अन्न संस्कार ही फार मोठी संकल्पना आहे. याला कमीत कमी 50-60 मिनिटं लागतात समजवण्यासाठी, शिकवण्यासाठी. आणि अन्न संस्कार कसा करायचा हा सुद्धा एक प्रकार आहे, ती एक विधी आहे, ती पण केली जाते अन्न संस्काराची. सर मग आजच्या पिढीने पालक होण्यासाठी, आई बाबा होण्यासाठी त्यांच्या मानसिक आणि वैचारिक दृष्टिकोनात काय बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वात अगोदर तर जसं एक आई बाबा म्हणजे पती पत्नीची जी रिलेशनशिप असते, तर उदाहरण जर समजा आई बाबा भांडत असतील किंवा एकमेकावर आक्रमक होत असतील किंवा आबोला करत असतील, तर आज तुम्ही केलेली चूक उद्या तुमच्या बाळाच्या वैवाहिक जीवनाला उद्ध्वस्त करू शकते. तर आई बाबाला सर्वात अगोदर हे कळायला पाहिजे की गर्भावस्थेमध्ये एकमेकांचा आदर कसा करायचा, कुटुंबाचा आदर कसा करायचा, आई वडिलांचा मान सन्मान बाळामध्ये रुजला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्याकडे एक मातृपितृ संस्कार फार सुंदर संकल्पना आहे. हा पण जवळपास 40-50 मिनिटाचा संस्कार आहे. जर आईबाबांनी आपली भूमिका आणि आपलं नातं नीटपणे व्यक्त केलं तर गर्भसंस्कार केल्यानंतर, मातृपितृ संस्कार केल्यानंतर जगामध्ये कमीत कमी या बाळामुळे वृद्धाश्रम नाही राहणार आणि हे बाळ म्हणजे कल्पना सुद्धा करणार नाही की मी आई बाबाशिवाय राहू शकतो. तर हे महत्त्वाचं आहे की पती पत्नीनी आई बाबाच्या भूमिकेमधून गर्भसंस्कारच्या दृष्टिकोनातून व्यक्त व्हावं. आता आपण जसं बोलतोय की सध्या मोठ्या प्रमाणात वर्किंग वुमन्स आहेत, त्यांना काही गोष्टी मॅनेज करताना जड जात आहेत, जमत नाहीये. मग आता हेल्दी प्रेग्नन्सीसाठी तुम्ही आपल्या महिलांना काय टिप्स द्याल? तुम्ही कितीही वर्किंग असाल तर शेवटी स्वतःसाठी वेळ काढताच ना, तुम्ही एन्जॉय करताच ना, बरोबर. नुसतं कामच करत राहत नाही ना. नाही. मग जो स्वतःसाठी वेळ तुम्ही काढत होता एवढ्या दिवस, तो आता तुम्हाला बाळासाठी काढायचा आहे. आणि खूप जास्त झोपणं आवश्यक नाही आहे. तुमची 7-8 तास झोप पुरी आहे. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, रोज सकाळी साधना करा बाळासाठी. आम्ही दिलेल्या ज्या गर्भसंस्कारच्या टिप्स आहेत म्हणजे 70% पार्ट तर आम्ही स्वतःच करून घेतो समोरासमोर, तो परत रिपीट नाही केला तरी चालतो. मात्र तो 30% पार्ट जे आम्ही घरी करायला सांगतो त्यासाठी तुम्हाला वेळ दिला पाहिजे. रोज तुम्ही जवळपास 1 तास जरी दिला, सकाळचा 1 तास, रात्रीचा अर्धा तास, तरी गर्भसंस्कारची पूर्ण संकल्पना तुम्ही बाळाच्या जीवनामध्ये लागू करू शकता. तर वेळ तर तुम्हाला काढावाच लागणार. आणि आज जर तुम्ही वेळ दिला नाही गर्भसंस्कारसाठी तर यापेक्षा 100 पटीने अधिक वेळ उद्या बाळाला पॅरेंटिंग करताना तुम्हाला द्यावा लागेल. बरोबर. मोजावं लागेल तुम्हाला आज जर नाही वेळ दिला तर. आणि आज जर वेळ दिला गर्भसंस्कारासाठी तर उद्या तुमचं पालकत्व, तुमची पॅरेंटिंग एवढी सोपी होऊन जाईल की तुम्ही स्वतःचं आयुष्यही छान जगू शकाल आणि बाळालाही पूर्ण वेळ देऊ शकाल. त्यामुळे आज गर्भसंस्काराचं नियोजन आणि वेळ देणं महत्वाचं. आता आपण पहिल्यापासून बघत आलोय की आपल्या पूर्वजांपासून आपल्या आजी आजोबांनी सांगत येतात की गर्भवती महिलांनी पुस्तकं वाचली पाहिजेत, भगवद्गीता किंवा धार्मिक गोष्टींशी रिलेटेड पुस्तकं वाचली पाहिजे. मग तुम्ही काय सांगाल, म्हणजे पुस्तकं वाचणं, मंत्र ऐकणं, देवाविषयी काही म्हणजे धार्मिक गोष्टींबद्दल ऐकणं हे किती महत्त्वाचं ठरतं? खूप महत्त्वाचं आहे. कारण आता आपण बघतोय की आजच्या पिढीमध्ये नास्तिकता वाढते बरोबर. किंवा देवासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, फक्त सणावाराला देवाच्या सम्मुख जातात. तर मुळात धार्मिक भाग हा फार महत्त्वाचा आहे. तुम्ही गर्भसंस्कारातून जर धार्मिक संस्कार वगळले किंवा धर्म वगळला तर तुमच्या गर्भसंस्काराला मुळात काहीच अर्थ राहत नाही. तर धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार होणं फारच महत्त्वाचं आहे. मात्र याचा अर्थ नाही की तुम्ही दिवसभर राम राम करत बसा किंवा दिवसभर धर्मग्रंथ वाचत बसा वगैरे. एक थोडाफार जो वेळ असतो हक्काचा तो तुम्हाला द्यायलाच पाहिजे. भगवद्गीतेचा विषय काढला तर भगवद्गीता गर्भावस्थेमध्ये वाचणं किंवा समजून घेणं ह्याचा अर्थ हे आहे की आपल्या बाळाला भगवान श्री कृष्णांसमोर इंट्रोड्यूस करणं आणि भगवानच्या श्रीमुखातूनच भगवत ज्ञान आपल्या बाळाला प्रदान करणं. तर ह्यामुळे असे धार्मिक ग्रंथ, नुसते धार्मिक ग्रंथच नाही तर ऐतिहासिक ग्रंथ वगैरे आहेत किंवा सामाजिक ग्रंथ वगैरे आहेत, कविता वगैरे आहेत. 4 पानाची पुस्तक मिळते, 40 पानाची पण मिळते, 400 पानाची मिळते. परंतु प्रत्येक विषय पुस्तकाच्या माध्यमातून बाळाकडे गेलाच पाहिजे. मात्र हा पण एक छोटासा भाग झाला गर्भसंस्काराचा. आणि मंत्रस्तोत्र जे आहेत ते मंत्रस्तोत्र केल्याने तुमचं फक्त हे स्थूल शरीरच नाही तर सूक्ष्म शरीर जागृत होतं आणि बाळाचं जे अस्तित्व आहे आतून जे जोडलेलं आहे ते आईच्या सूक्ष्म अस्तित्वाशी जोडलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आई मंत्रस्तोत्र वगैरे करते तर ते मंत्रस्तोत्राचे जे व्हायब्रेशन असतात ते बाळाच्या
सूक्ष्म शरीरापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे बाळावर आध्यात्मिक धार्मिक संस्कार तर होतोच, पण त्या मंत्र स्तोत्राच्या लहरीने बाळाचं शारीरिक स्वास्थ्य जे असतं ना, बाळाचं शरीर सुद्धा छान घडतं त्याच्यामध्ये. आणि त्या लहरी जेव्हा बाळाकडे जातात तेव्हा बाळ खूप आनंदी राहतो. आणि जर गर्भवतीने भजन संकीर्तन केले, मंत्र स्तोत्र ऐकले, तर त्यावेळेस भगवंताची म्हणजे देवाची दृष्टी तुमच्या बाळावर असते. अनेक वेळेस तर जसं आमचं एक गीत गोविंद म्हणून आहे, खूप लोकप्रिय आहे. जगन्नाथपुरीचे जे जगन्नाथजी आहेत, जे कृष्णाचं स्वरूप आहे, त्यांच्याशी रिलेटेड ते गीत आहे. तर गर्भवती ते गीत गोविंद जर ऐकत असेल तर स्वतः भगवान गर्भामध्ये येतात आणि बाळासोबत खेळू लागतात. तर एवढी त्याची महिमा आहे. आमच्या युट्यूबच्या चॅनलवर किंवा आमचं ॲप डाउनलोड कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं मंत्राचं स्तोत्राचं कलेक्शन वगैरे मिळेल. ते अगदी फ्री आहे. त्याचा सगळ्या गर्भवती महिलांनी उपयोग केला पाहिजे. आता आपण मगाचपासून गर्भसंस्कार या विषयावर बोलतोय. मग गर्भसंस्कार केलेलं बाळ आणि गर्भसंस्कार न केलेलं बाळ यातील फरक तुम्ही कसा सांगाल? खूप फरक जाणवतो. कारण आमच्याकडे ज्या गर्भवती महिला एकदा येतात ते दुसऱ्यांदा परत येतात, पण त्यांची बहीण, त्यांची मैत्रीण, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही गर्भवती असेल किंवा त्यांच्या मित्र परिवारामध्ये कोणीही गर्भवती असेल तर त्यांना सुद्धा पाठवतात. पण एखादी सांगून सुद्धा येत नाही आणि नंतर मग ती पछतावते की तुझ्या बाळामध्ये माझ्या बाळामध्ये एवढं अंतर कसं आहे. आपल्या अभिमन्यू गर्भसंस्कारच्या बाळांना कधी असं हॉस्पिटलायझेशनची जास्त गरज पडत नाही. म्हणजे परत परत डॉक्टरला दाखवायची गरज नाही आहे. ते अभ्यासामध्ये हुशार असतात, ते शांत चित्त असतात, असं दिवसभर रडणारे किंवा रात्र रात्र आईबाबाला जागवणारे नसतात. आणि शाळेमध्ये सुद्धा जातात तर अनेक मुलांना एकत्र करून मुलांचे भांडणं सोडवणं वगैरे असे त्यांच्यामध्ये सद्गुण वगैरे असतात. त्यांना कलामध्ये संगीतमध्ये इंटरेस्ट असतो, कारण आपला एक कला सजग क्रीडा संस्कार आहे, या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी घडवतो. तर लगेच कळतं. आता आमच्याकडे असे पण उदाहरण आहेत की पहिल्या बाळाच्या वेळेस आई आली नाही, दुसऱ्या बाळाच्या वेळेस तिला कळालं की गर्भसंस्कार असतं, ती आली आणि तीच नंतर म्हणते की माझ्याच पहिल्या बाळामध्ये आणि दुसऱ्या बाळामध्ये एवढं अंतर आहे. आणि हा सगळा क्रेडिट गर्भसंस्काराला जातो. जर मला अगोदरच कळालं असतं तर मी आले असतं, बरं झालं असतं. आणि आपले जवळपास अभिमन्यू गर्भसंस्था जे रिट्रीट होतात, वर्कशॉप जे होतात, त्याच्या माध्यमातून जवळपास 32,000 महिलांनी हे गर्भसंस्कार केलेले आहेत. 9,000 महिलांनी जवळपास ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून गर्भसंस्कार केलेले आहेत. त्यांना हे रिझल्ट आहेत. त्यामुळे आमच्याकडे येणारा जो 80% क्राऊड असतो हा फक्त बाय रेफरन्स असतो. आम्हाला जास्त जाहिरातीची गरजच पडत नाही. म्हणजे पहिल्या बाळाला बघून दुसरी गर्भवती येते. म्हणजे शेजारचे लोक विचारतात की तुझ्या बाळासाठी तू असं काय केलं की तुझं बाळ कधी रडण्याचा आवाज येत नाही. आणि आता तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या कथा ऐकता बालपणीच्या, की भगवान श्रीकृष्ण सगळ्या गोपींना काय वाटायचं की माझ्या घरी यावं. तर अभिमन्यू गर्भसंस्कारचे बाळ असेच असतात की शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्यांना वाटतं की ह्या बाळाला आम्ही घरी घेऊ, त्याला थोडं त्याच्यासोबत खेळू, त्याला काहीतरी खाऊ घालू. तो एवढा चैतन्यमय असतो अभिमन्यू गर्भसंस्कारचा बाळ की जिथं पण जातो तिथं फक्त आनंद घेऊन येतो. आणि हे फक्त लहानपणी नाही, जसजसा तो मोठा होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी जाणवतात की जे जे आईने केलेलं आहे ते त्या आईला दिसतं तिथं. हे आपलं एका प्रकारे यश आहे. आणि आताच्या आधुनिक काळात तर गर्भसंस्कार खूपच महत्त्वाचा आहे. तर आता तुम्ही अभिमन्यू तुमच्या संस्थेबद्दल सांगताय, मग हे अभिमन्यू नाव ठेवण्यामागची संकल्पना काय होती नक्की? आपल्या पौराणिक इतिहास मधला संदर्भ आहे. त्याच्यामध्ये जर अभिमन्यूची ही घटना घडली नसती, म्हणजे सुभद्रा झोपली नसती, तर आपल्याला कळालंच नसतं की बाळ गर्भामध्ये शिकतो. तर चक्रव्यूहाचं ज्ञान त्याला गर्भामध्येच प्राप्त झालेलं ही सर्वांगीण संकल्पना आहे, सर्वांगीण उदाहरण आहे. म्हणून आम्ही अभिमन्यू गर्भसंस्कार हे नाव ठेवलेलं आहे. तुम्ही गेल्या 20-21 वर्षांपासून या क्षेत्रात आहात, तर नक्की याची सुरुवात कशी झाली होती? तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे कधी तुम्हाला वाटलं की आपण गर्भसंस्काराचं संस्थान उभं करावं किंवा असं प्रशिक्षण द्यावं महिलांना? आज गर्भसंस्कार आम्ही सामाजिक आणि व्यावसायिक स्वरूपात करतोय. मात्र मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती की गर्भसंस्कार मी सुरू करेन. माझा ॲडव्हर्टायझिंग, डिझायनिंग, प्रिंटिंगचा बिझनेस होता आणि लाईफ इन्शुरन्सचा बिझनेस होता. पण समाजसेवेची आवड होती म्हणून मी सिद्धयोग जीवन शिबिर म्हणून सुरू केले होते. तर सिद्धयोग जीवन शिबिर 7 दिवसाचे असायचे. त्याच्यामध्ये आम्ही संध्याकाळी 4 कार्यक्रम ठेवले होते. एक दिवस डान्स मेडिटेशन, एक दिवस आईवर मेडिटेशन, एक दिवस कवितावर मेडिटेशन, एक दिवस आम्ही ठेवलं गर्भध्यान. चौथ्या दिवशी गर्भध्यान होतं. 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी लोक आले. तर मला वाटलं गर्भध्यानसाठी कोण तर जास्त येतील. आणि सकाळी सिद्धयोग जीवनचा जो सेशन होता 5 ते 8 तो घेऊन मी घरी आलो आणि आईने मला विचारलं माझ्या की आज तुझं गर्भसंस्कारचं सेशन आहे ना, गर्भध्यानचं सेशन आहे ना? म्हणलं हो. तू काय घेणार आहे? तर मी आईला म्हटलं की ते अभिमन्यूची स्टोरी सांगून देईन, 1-2 प्राणायाम घेऊन म्युझिक वाजून देईन, होऊन जाईल 2.5 तासाचं सेशन आहे, काय त्याच्यामध्ये. तर आई म्हणाली वेळा आहेस का? ते बाकीचे सगळे ठीक आहे, ह्या सगळ्या गर्भवती मेला येणार आहेत,
त्या किती अपेक्षेने येतील. एक तर माझ्या डोक्यात क्लिक झालं आणि तेव्हा मी 11 वाजता एक गाणं लिहिलं की आई बाळाला सांगते की मी आणि माझा देव दोन्ही तुझ्यासोबत आहे, तू चिंता करू नको. आणि 3 वाजता आणखीन एक गाणं लिहिलं की आई देवाला सांगते की मला सुद्धा तूच पाठवलंय जगामध्ये आणि बाळाला सुद्धा तूच पाठवलंय. मी तर लक्ष ठेवणारच, पण तुझी जी जिम्मेदारी आहे तू पण लक्ष ठेव. आणि ते 2 गाणी हिंदीमध्ये लिहिलेली होती आणि ते 2 गाणी मी कधी गायलेलो नव्हतो. अचानक मी संध्याकाळी सेशनमध्ये गायली. गर्भसंस्कारच्या संकल्पनेविषयी नकळत मी एवढं काही बोललो आणि जे मार्गदर्शन केलं, सगळ्या गर्भवती भावूक झाल्या, डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. आणि मी सहज बोललो की मी 3 दिवसाचं ह्याचं एक शिबिर घेईन गर्भसंस्कारचं, तुम्ही याल का सगळेजण. सगळेजण हो म्हणाल्या. लगेच मागणी होऊ लागली, आठवण करून देऊ लागल्या सगळे, कधी घेणार कधी घेणार. आणि त्यानंतर मी गर्भसंस्कारचं 3 दिवसाचं सेशन पहिल्यांदा घेतलं. नंतर ह्याला 4 दिवसाचं केलं. पहिले 5 वर्ष तर आम्ही सामाजिक भावनेतून 250 रुपये फीस, 400 रुपये फीस, 500 रुपये फीस घेऊन, कारण दुसरे बिझनेस होते, ह्याच्यामधून कमवायचं नव्हतं. आम्ही हे घेत राहिलो. पण नंतर एवढी डिमांड येऊ लागली की ह्याच्यामध्ये सगळा वेळ जाऊ लागला. तर मग ह्याला शेवटी आम्हाला व्यावसायिक स्वरूप वगैरे द्यावं लागलं, कारण आमच्याकडे डोनेशन्स वगैरे काही नव्हते. आणि मग एवढ्या गर्भवती महिला येणार, तर आत्तापर्यंत आम्ही कुठेही घेत होतो, ट्युशनच्या हॉलमध्ये, मंदिराच्या हॉलमध्ये वगैरे. तर आम्हाला हॉटेल्स करावे लागले. खूप जास्त गर्भवती महिला येऊ लागल्या. पुण्यामध्ये सुरू केलं, नाशिकमध्ये सुरू केलं, मुंबईमध्ये सुरू केलं, अनेक शहरामध्ये काम पोहोचलं. तर मग हे मोठ्या स्वरूपामध्ये. पण तुम्हाला एक सांगतो की आम्ही जे पहिल्या 5 वर्षामध्ये जे गर्भसंस्कार केले होते ना, ते खूप सुरेख होते, छान होते वर्कशॉप, त्याचे परिणामही छान होते. संशोधन होता होता अनुभव घेता घेता हे एवढ्या ॲडव्हान्स लेवल आलेलं आहे की 2 दिवसामध्ये जे महत्त्वाचं आहे ते आम्ही घेऊन टाकतोय. इव्हन आम्ही जे रेसिडेन्शियल रिट्रीट घेतो 3 दिवसाचे 4 दिवसाचे, तिथं सुद्धा आम्हाला वेळ कमी पडतो. तर आम्हाला निवड करावी लागते की म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये किती महत्त्वाचं द्यायचं आहे. मग त्याच्यामधून मग आम्ही ते 9 संस्कार आणि ते गर्भसंवाद, गर्भध्यान आणि बाकीच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मग आम्ही तेवढं मॅनेज करून देतो. मग उरलेल्या गोष्टी कधी सांगायच्या, तर दर गुरुवारी आम्ही सेशन घेतो झूमवर, की जे पण आमचे पार्टिसिपंट्स आहे ऑनलाईन कोर्सचे किंवा ऑफलाईन वर्कशॉपचे, सगळ्या पार्टिसिपंटला दर गुरुवारी एक सेशन देतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषय मार्गदर्शन केलं जातं. एकही विषय असा येत नाही की तो रिपीट होत असेल वर्षभरामध्ये. तर दर गुरुवारी नव्याने म्हणजे गर्भसंस्कारचाच विषय पण मार्गदर्शन दिलं जातं. तर हा फार व्यापक विषय आहे. मला समुद्र आहे, सागर आहे, त्याच्यामधून तुम्ही 9 महिन्यामध्ये किती घेऊ शकता आणि बाळाचं जीवन घडवू शकता, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही बोलता बोलता म्हटलं तुमचे ऑनलाईन सुद्धा आहेत. मग गर्भसंस्काराचे कोर्सेस ऑफलाईन आणि ऑनलाईन कशा पद्धतीने करावे, त्याविषयी आपल्या महिलांना काय सांगाल? आता आमच्या मोजक्या शहरामध्ये होतात म्हणजे रिट्रीट आणि वर्कशॉप. मग सगळ्यांना तर ते मिळत नाही. आता काही जण इतर राज्यातून, इतर देशातून सुद्धा येतात वर्कशॉप करायला. सगळ्यांना ते शक्य नाही आहे. आणि ऑनलाईन प्रकारामध्ये अगोदर नव्हतो आम्ही. तर हे जे कोविडचा जो काळ होता, लॉकडाऊनचा, त्याच्यामध्ये ऑनलाईन सुरू केले. आणि मग वैश्विक पातळीवर मग हा आपला गर्भसंस्कारचा कार्यक्रम गेला. तर जे आम्ही 2 दिवसामध्ये वर्कशॉपमध्ये घेतोय, रिट्रीटमध्ये घेतोय किंवा रेसिडेन्शियलमध्ये घेतोय, तर त्याचेच रेकॉर्डिंग सेशन्स उपलब्ध असतात. वर्कशॉपचे नाही, असे वेगळ्या पद्धतीने केलेले ते रेकॉर्डिंग सेशन उपलब्ध असतात. ते तुमच्या वेळेप्रमाणे कधी पण लॉग इन करून तुम्ही ते अटेंड करू शकता. आणि दर गुरुवारी सेशन तुम्हाला अटेंड करायचा असतो. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला भगवद्गीतेचा कोर्सही दिला जातो, प्रिनेटल योगाचा व्हिडिओ कोर्स पण दिला जातो, जे तुम्ही पाहून स्वतः करू शकता. मंत्र, स्तोत्र आणि आपले गर्भसंस्कारची खूप सुंदर गाणी आहेत मराठी, हिंदीमध्ये, तर ते त्याचं कलेक्शन वगैरे दिलं जातं. तर सगळं तुम्हाला करायचं असतं. पण आता काही लोकांची डिमांड असते की आम्हाला डेली पाहिजे. तर डेलीमध्ये आमचे एक डेली क्लासेस पण अवेलेबल आहेत की तुम्ही सकाळी संध्याकाळी 2 बॅच होतात. रोज लाईव्ह झूमवर येऊन ते सेशन अटेंड करू शकता. त्याच्यामध्ये योगा आहे, प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, जनरल एक्सरसाइज आहे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, मेडिटेशन्स वगैरे, आम्ही ते सगळे त्याच्यामध्ये घेतो आहे. आणि दर आठवड्याला 2 एक तर मास्टर क्लास असतो गुरुवारचा आणि 2 सेशन लाईव्ह ब्रॉडकास्ट असतात गर्भसंस्कारचे दर आठवड्याला. तर तो लाईव्हच घेतो, मात्र तो आम्हाला 8 वेळेस रिपीट करायचा असतो, म्हणजे सगळ्या जगातल्या लोकांना तो टाईम सूट व्हावा म्हणून मग ते एकदा लाईव्ह घेऊन मग त्याची रेकॉर्डिंग 7 वेळेस तिथं प्ले होते. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने तुम्ही गर्भसंस्कार करू शकता. ज्या महिलांना ट्रॅव्हलिंग जमणार नाही किंवा यायला जमणार नाही प्रत्येक ठिकाणी, ते आपल्या घरी बसून सुद्धा मोबाईलच्या द्वारे ह्या गोष्टी करू शकतात. मोबाईलवर किंवा टॅबवर किंवा मोठ्या स्क्रीनवर तुम्ही करू शकता. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता IVFच्या माध्यमातून गर्भधारणा झालेल्या गर्भवतींना
अभिमन्यू गर्भसंस्कारचा किती फायदा आणि कसा होतो? तुम्ही IVF ने गर्भधारणा केली असेल किंवा नैसर्गिक पद्धतीने केलेली असेल तर दोन्हीसाठी समानच गर्भसंस्कार आहे. मात्र IVFच्या द्वारे गर्भधारणा केलेली गर्भवती थोडीशी घाबरलेली असते. तिच्या मनामध्ये चिंता असतात. डॉक्टरांनी सुद्धा इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले असतात. तर तिला जास्त आवश्यकता आहे गर्भसंस्कारची. तिने तर अगोदर करायला पाहिजे, जेणेकरून इतर गर्भवतीसारखं एकदम नैसर्गिक गर्भावस्था तिला जगायला मिळेल. दुसरं, IVFच्या केसेसमध्ये तुम्ही जेव्हा IVFची ट्रीटमेंट घेताय ना तेव्हाच तुम्ही आम्हाला जॉईन करा. तर आम्ही बीज संस्कार म्हणून, अभिमन्यू गर्भसंस्काराचा एक पार्ट आहे की ज्यांना बाळ होत नाही आहे किंवा ज्यांना उशीर झालेला आहे त्यामुळे त्यांना IVF करावं लागतं आहे किंवा अशी समस्या असणं आवश्यक नाही आहे, लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला अगोदर तयारी करायची आहे. म्हणजे जो गर्भाधान संस्कारचा कन्सेप्ट आहे तो तुमच्या शरीराला, मनाला, आत्म्याला तयार करण्यासाठी आमचा एक अभिमन्यू गर्भसंस्कारचा बीज संस्कार म्हणून प्रकार आहे. तो तुम्ही करा. एकतर IVFचं जे यशस्वी होण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये सुद्धा संभावना तुमची छान वाढेल आणि सगळं तुम्हाला नैसर्गिक मिळेल. म्हणजे IVF मध्ये यशस्वी झाल्यानंतर ना त्या गर्भवती महिलांमध्ये आणि सामान्य महिलांमध्ये काही वेगळा फरक असतो की सेम ट्रीटमेंट? गर्भसंस्कार समानच असते. आमच्याकडे येईपर्यंत ती थोडी घाबरलेली असते, चिंताजनक असते. पण एकदा आमच्याकडे आली आणि सगळे संस्कार झाले की ती सुद्धा एकदम नैसर्गिक, म्हणजे जे सामान्य गर्भवती आहे तिच्याप्रमाणे ती जगू लागते आणि तिला काहीच त्रास होत नाही नंतर. आमच्या गर्भसंस्कारामध्ये एक विशेषता आहे की आता समजा एखाद्या गर्भवतीला घरी समजा दिवसातून 4 वेळेस 8 वेळेस उलट्या होत असेल, पण एकदा आमच्या हॉलमध्ये पाय ठेवला तर तिला मळमळ सुद्धा होत नाही. जी गर्भवती घरी खात नाही, आई समजवते, सासू समजवते, खा थोडं खा, गर्भवती आहे, ती आमच्याकडे आल्यानंतर पोट भरून फुल एन्जॉय करून जाते आणि इथून गेल्यानंतर रोज तसंच जेवते. म्हणजे गर्भसंस्कार फक्त तुमच्या शरीराला नाही तर तुमच्या दृष्टिकोनालाच परिवर्तित करून टाकतं. बरोबर. मग IVF द्वारे असो की सामान्य असो, त्यांनी गर्भसंस्कारमध्ये यावं आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव करावा. तर जाता जाता आपल्या मॉडर्न पॅरेंट जे आहेत त्यांना तुम्ही गर्भसंस्कार या विषयाबद्दल काय सांगाल? काही टिप्स द्याल थोडक्यात? मॉडर्न पॅरेंटिंगमध्ये काय आहे की जास्त करून वर्किंग लेडीज वगैरे ज्या असतात किंवा गर्भसंस्कारच्या अज्ञानामुळे जे जॉईंट फॅमिली राहिलेल्या नाही आहेत, तर कोणी मार्गदर्शन करणारं नाही वगैरे, आणि मेट्रो सिटीजमध्ये दोघं एकटे राहत आहेत. तर त्यांना असं वाटतं की बाळ जन्म दिला पुरे, नंतर बघूया, असं जमत नसतं. तुम्हाला गर्भसंस्कारची संकल्पना समजून आत्ता सगळं मॅनेज करावं लागेल आणि तुमचे जे मॉडर्न लाईफस्टाईल आहे त्या मॉडर्न लाईफस्टाईलमधूनच तुम्ही मॉडर्न पॅरेंटिंग करणार आहात. तसं नाही जमणार. तुमच्या पारंपरिक जे लाईफस्टाईल आहे, जे तुम्हाला गर्भावस्थेमध्ये जगायला पाहिजे, ते तर तुम्ही जर बदलाल तर मी म्हणेल की तुम्ही मॉडर्न पॅरेंटिंग नाही तर आपली जी पारंपरिक संस्काराची विधी आहे ती स्वीकार कराल. आणि या मॉडर्ननेसमध्ये तुम्ही जे खाताय, पिताय किंवा जे एन्जॉय करताय, तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट बघताय, कोणत्या प्रकारच्या सिरीज बघतायत, तुम्ही कोणत्या प्रकारचे खानपान ठेवतायत, तुमचं आचरण कसं आहे, तर त्याचा परिणाम बाळावर होतो. म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये आम्ही हे पण बघतो की काही म्हणजे मद्यपान किंवा धूम्रपान ह्याची सवय ठीक आहे पुरुषाला असू शकते, पण तो पुरुष आई समोर करतो, आई बघते, म्हणजे आई परवानगी देते, तर बाळावर काय संस्कार जात आहेत. आणि फार कमी प्रमाणात असतील की आई धूम्रपान करत असेल किंवा मद्यपान करत असेल, पण जी करत असेल तर तुमची ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे ते तुम्ही बाळाला किती अंधकारमय जीवनामध्ये ढकलत आहात, त्याच्या भविष्याला, ह्याची तुम्हाला कल्पना नाही आहे. तर मॉडर्न पॅरेंटिंगमध्ये बाळ जन्म घेतल्यानंतर पॅरेंटिंग सुरू होत नाही, बाळ गर्भामध्ये आल्यानंतरच पॅरेंटिंग सुरू होते. तर आपण ते म्हणतो ना, मी आई होणार, बाबा होणार, आपण त्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामध्ये असे फोटो काढतो, मी आई होणार, मी बाबा होणार. चुकीचे शब्द आहेत. आई होणार नाही. पोटामध्ये बाळ आहे म्हणजे तू आई झालेली आहेस, तू बाबा झालेला आहेस, म्हणजे पॅरेंटिंग जर्नी तुमची स्टार्ट झालेली आहे, पालकत्व स्टार्ट झालेलं आहे. तर तुम्हाला आत्तापासूनच सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल की तुम्ही जगताय कसं. तुम्हाला सांगतो की श्वास नाकाने घ्यायची असते किंवा डोळ्याने बघायचं असतं. ह्या सूक्ष्म गोष्टीसुद्धा बाळ गर्भामधून शिकून येतो. जन्म घेतल्यानंतर डॉक्टर नाही सांगत त्याला की इथून श्वास घे, किंवा डॉक्टर नाही सांगतो की हे डोळे म्हणजे पापण्यावर कर आणि जगाला बघ. त्याला गर्भातून बाहेर आल्या लगेच कळतं की इथून श्वास घेत असते आई, तर तो आपली श्वास भरतो. जेव्हा बाहेरचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर जातो त्याला लगेच कळतं की मला जग बघायचं आहे. एवढे सूक्ष्म गोष्टी सुद्धा
बाळ गर्भातून शिकून येतोय, तर तुम्ही जे जगताय त्याचं निरीक्षण बाळ करतंय. किंवा तुम्ही चालताय कसं, बोलताय कसं, ह्याचा सुद्धा अभ्यास बाळ करतोय. इव्हन तुम्ही झोपता कसं आहे, तुम्ही झोपण्यानंतर तुम्हाला जे स्वप्न येतात ते सुद्धा बाळावर संस्कार बनून जातात. मग स्वप्न कोणते येतात, तुम्ही जसं दिवस काढता तसे तुम्हाला स्वप्न येतात. म्हणजे 24 तास गर्भसंस्कार चालू आहे, तुम्ही जागे असताना सुद्धा आणि झोपलेले असताना सुद्धा. आणि तुम्ही अभिमन्यू गर्भसंस्कारामध्ये तुमचं स्वागत आहे, परंतु समजा एखादी व्यक्ती गर्भसंस्काराच्या कोणत्याच कन्सेप्टला जाणत नसेल आणि ती अशीच जगत असेल तरी ती गर्भसंस्कार करतच आहे. कारण तुम्ही जे काही करताय ते गर्भसंस्कार आहे. बाळ गर्भात आलं, गर्भसंस्कार सुरू झालेले आहेत. मग आता अशा वेळेस महिलांनी मोबाईल किती वापरला पाहिजे आणि किती तो टाळला पाहिजे, त्याचा बाळावर काय परिणाम होतो? कारण सध्या प्रत्येकाचा दिवस सुरू होतो मोबाईलने आणि संपतो मोबाईलने. मग या गर्भवती महिलांना तुम्ही काय सांगाल? अगोदर आई आपल्या बाळाला कसं जीव घालायची, तुम्ही पण लहान असाल तेव्हा आईने कसं जीव घातलं. जे एक एक घास तुम्हाला देत असताना एक आईचं, एक बाबाचं, एक ताईचं, एक दादाचं, नंतर एक रामाचं, एक श्यामाचं, एका एका घासासोबत तुम्हाला म्हणजे नात्यागोतासोबत, ईश्वरासोबत, प्रकृतीला सुद्धा जोडायची आहे. आणि आज आम्हाला लाज वाटली पाहिजे की आपण आपल्या बाळाला मोबाईलमध्ये कार्टून आणि नाच गाणे दाखवत भरवतोय आणि वरून ती आई मोठ्या अभिमानाने म्हणते, बाई माझं बाळ आहे ना काही पाहिल्याशिवाय खातच नाही. ह्याचा हा परिणाम कुठला आहे माहिती आहे तुम्हाला? मोबाईल हातामध्ये घेऊन जेवणं, मोबाईल हातामध्ये घेऊन सतत फिरणं आणि मग तो बाळ जसं त्याला चान्स मिळेल तसं मोबाईल हातामध्ये घेईल आणि नंतर तुम्ही डोकं फोडाल की माझं बाळ मोबाईलच सोडत नाही. अरे संस्कार तर तूच दिलेस, रात्रंदिवस तुझ्या हातामध्ये मोबाईल होतं. तर मोबाईलचा वापर कमीत कमी करा, कामापुरतं करा, तर बाळालाही कळतं की मोबाईल हे कामासाठी वापरलं जात आहे. आणि हे जे तुम्ही रील्स बघताय ना किंवा शॉर्ट्स बघताय ना, तर हे तर भयानक प्रकार आहे. यामुळे बाळ अभ्यासामध्ये नीट लक्ष देऊ शकणार नाही. नंतर त्याच्यामध्ये एकही विचार असं स्थिर राहणार नाही. एक विचारानंतर दुसरा, तिसरा असा तो विचार फिरतच राहील कंटिन्यू. त्याच्यामध्ये स्थिरता राहणार नाही. तर बाळावर जर तुम्हाला संस्कार चांगले करायचे असतील तर स्क्रीन टाइम तुमचा कमी झाला पाहिजे, आवश्यक तेवढंच राहिलं पाहिजे. तर ते स्क्रीन टाईममुळं बाळांचं म्हणजे बोलायला वगैरे खूप उशिरा सुरुवात होते, याबद्दल तुम्ही काय? म्हणजे खूप लहान वयापासूनच मुलं मोबाईल बघतात, त्यामुळे त्यांचा बाकीच्यांशी संपर्क येत नाही किंवा बोलायला खूप उशिरा सुरुवात होते हल्लीच्या मुलांमध्ये. पूर्वी 1-1.5 वर्ष 2 वर्षापासूनच मुलं बोलायला लागतात, पण आता ते खूप लेट होतंय. त्यामागे मोबाईल कुठेतरी कारण आहे का? नाही, मोबाईल कारण असं नाही म्हणणार, पण त्याचे अन्य कारणं सुद्धा असतात. एक तर कसं आहे की संवाद हा तुम्ही स्क्रीन सोबत करताय जास्तीत जास्त. अगोदर जेव्हा मोबाईल नव्हता किंवा टीव्ही नव्हता तेव्हा आपण काय करायचो, मित्रमैत्रिणींसोबत बसायचो, नात्यागोतासोबत बसायचो, एकमेकांशी बोलायचो, देवाशी बोलायचो. तर हे जे बोलणं आहे ना, हे बोलणं एवढं समर्पक असतं की बाळाला जन्म घेतल्यानंतर असं वाटतं की मी कधी लवकर बोलू. पण तुमचं एकमेकांशी बोलणं कमी, संवाद कमी आणि तुम्ही फक्त स्क्रीनमध्ये बघताय आणि त्यांचं ऐकताय, तर बाळ सुद्धा फक्त बघतच राहतं तुम्हाला. नंतर सुद्धा तो थोडा उशिरा बोलतो. आणि आमचा अभिमन्यू गर्भसंस्कारचा जो रिझल्ट आहे की आमचे बाळ फार लवकर बोलतात. आमच्याकडे असे पण बाळ आहेत की ज्याने 10व्या दिवसात 12व्या दिवसात आई बोललेले आहेत, 3ऱ्या दिवसात सुद्धा आई बोललेले आमच्याकडे उदाहरण आहेत. बाळ 3 महिन्यामध्ये पालथी मारतं, पण आमच्याकडे जन्म घेतल्या पहिल्या दिवशी पालथी मारणारे बाळ सुद्धा आहेत. मात्र अशा 3 महिने नाही राहणार, मग साधारणतः कोणी 8 दिवसात 10 दिवसात असं पालथी मारेल. 1 महिना आमच्यासाठी खूप म्हणजे खूप उशीर आमच्या बाळासाठी. तर 1 महिन्यामध्येच पालथी पडतील आणि लवकर बोलतील. आणि त्यांची जे सामंजस्य जे असतं, आई बाबाला कसं कॅच करायचं, म्हणजे त्यांचं बोलणं कसं कॅच करायचं, आजूबाजूचं वातावरण कसं कॅच करायचं, गोष्टींना कसं ओळखायचं, वस्तूंना कसं ओळखायचं, तर त्या सगळ्या गोष्टी फास्ट असतात आपल्या बाळाचं, अभिमन्यू गर्भसंस्कार बाळाचं. कारण ह्याचं सगळं प्रशिक्षण आपण ह्या सगळ्या संस्काराच्या माध्यमातून करत असतो. आता तुम्ही 20-21 वर्षांपासून प्रशिक्षण देताय, मग महिलांचे तुम्हाला कसे फीडबॅक आले? जसं तुम्ही मगाशी म्हटलात की पहिल्या बाळाच्या वेळेस गर्भसंस्कार केले नव्हते, दुसऱ्या बाळाच्या वेळेस केले, तो फरक त्यांना जाणवला. मग असे कोणते कोणते फीडबॅक तुम्हाला भेटले? खूप प्रकारचे फीडबॅक. कारण आई बाबा खूप समाधानी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आज शेजाऱ्यांचे मुलं बघतो, आम्ही आपल्या नात्यागोत्यातले मुलं बघतो,
त्यांच्या प्रमाणामध्ये आमचं बाळ आम्हाला खूप सुख देतं. हम्म. आणि त्याच्यामध्ये जी विविधता आहे, त्याच्यामध्ये जे गुण आहेत, त्याच्याविषयी आम्ही खूप समाधानी आहोत. आणि आम्हाला कधी पण त्रास देत नाही आमचं बाळ वगैरे. हम्म. आणि आमचंही खूप लक्ष ठेवतं. लहानपणापासून आम्हाला असं वाटतं की ह्याची समज किती मोठ्यासारखी आहे, किती छान वागतोय, लोकांना कौतुक वाटतं त्याचं. आणि त्यामुळे ते आमची प्रत्येक गर्भवती जी आमच्याकडून जाते, बाळाला जन्म देते, ती आमच्या कुटुंबामध्ये येऊन जाते. हम्म. आमचं मग सिद्धयोग जीवन असो किंवा आमचा एक कृष्णा रेकी म्हणून श्रीकृष्ण रेकी म्हणून कोर्स आहे, तो आहे. कृष्णयोगचे आम्ही मेडिटेशनचे वेगवेगळे कोर्स वगैरे घेतो. आणि अभिमन्यू गर्भसंस्कारचे ह्या सगळे लोक आमचा एक कृष्णयोग परिवार म्हणून आहे. तर आमच्या कृष्णयोग परिवाराचे कुटुंबाचे सगळे सदस्य होतात. हम्म. आणि ह्यांना जे जे हवं आहे, असं नाही की बाळ जन्म झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संबंध तोडले किंवा त्यांनी आमच्याशी संपर्क तोडलेला आहे. तर एक पॅरेंटिंग ग्रुप असतात आमचे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना पॅरेंटिंग सपोर्ट देत वगैरे असतो. म्हणजे ते अजूनही तुमच्याबरोबर जोडलेले आहेतच. लाईफ टाईम ते आमच्यासोबत, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आलेले, त्यांना काही ना काही लाईफ टाईम मिळत राहणार. अगदी ते म्हातारे होतील तरी आमच्या संस्थेमार्फत त्यांना काही ना काही मिळतच राहणार. तर सर, आपल्या अभिमन्यू गर्भसंस्कार या कोर्सशी जोडण्यासाठी पालकांना काय करावं लागेल किंवा प्रवेश घेण्याची प्रक्रिया कशी आहे आपली? आपल्याकडे 2-3 प्रकार आहेत. एक तर 2 दिवसाचं वर्कशॉप आहे, रिट्रीट आहे. आणि नंतर रेसिडेन्शियल रिट्रीट आहे. 2 दिवसाचं वर्कशॉपमध्ये तुम्हाला सकाळ ते संध्याकाळी यायचं आहे, 2 दिवस. आणि रेसिडेन्शियल रिट्रीटमध्ये जे आम्ही कधी लोणावळ्याला, कधी ऋषिकेशला, असं वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला कधी ते 3 दिवसाचं असतं, कधी 4 दिवसाचं, त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. चौथा ऑनलाईन प्रकार आहे. तर तुम्ही ऑनलाईन कोर्समध्ये सहभाग घेऊ शकता. त्याच्यामध्ये कोणाला फक्त योगा प्राणायामच पाहिजे असेल तर त्याचा पण क्लास आहे. आणि पूर्ण गर्भसंस्कारसह जर तुम्हाला क्लास पाहिजे असेल तर त्याचासुद्धा क्लास आहे. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईनच्या या 2 प्रकारामध्ये, अशा 3 प्रकारे तुम्ही अभिमन्यू गर्भसंस्कारमध्ये प्रवेश घेऊ शकता. आणि सर्वात अगोदर तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये जा. आणि अँड्रॉइड iOS दोन्ही ॲप आपले उपलब्ध आहे. ते फ्री ॲप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आपले काही मंत्र, स्तोत्र आणि अभिमन्यू गर्भसंस्कारच्या सॉंग्सचे अल्बम्स आहेत, ते फ्री आहेत. त्याचा तुम्ही उपयोग करा. आणि तिथं तुम्ही ड्यू डेट टाकल्यानंतर तुम्हाला असं वीकली डाएट चार्ट वगैरे सुद्धा ओपन होतो. आणि वीकली बाळाचं डेव्हलपमेंट कसं होतं आहे त्याचं मार्गदर्शन, आणि मानसिक अवधारणा कशा असतात किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट कसा असतो या दिवसामध्ये, आठवड्याप्रमाणे तुम्हाला तिथं उपलब्ध होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे कार्यक्रम कुठं कुठं आहे त्या ॲपमध्ये तिथं तुम्हाला ते कळून जातील. तर अभिमन्यू गर्भसंस्कार या नावाचं ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि यूट्यूब चॅनल आहे मनोज भूप कृष्णयोग गर्भसंस्कार असं नावाचा यूट्यूब चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनेक गर्भसंस्कार किंवा आमचे इतर संगीत वगैरे किंवा मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. पण हिंदीचं गर्भसंस्कारचं यूट्यूब चॅनल वेगळं आहे आणि मराठीचं गर्भसंस्कार मराठी म्हणून चॅनल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आमचं एक लोकप्रिय पुस्तक आहे, अभिमन्यू गर्भसंस्कारच नाव आहे पुस्तकाचं. ते 4 भाषेमध्ये उपलब्ध आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती. तर इंग्लिश गुजरातीमध्ये सध्या फक्त ई-बुक आहे. मराठी हिंदी तुम्हाला हार्ड कॉपी मार्केटमध्ये पण मिळेल किंवा आमच्या साईटमधून किंवा आमच्या ॲपमधून सुद्धा तुम्ही मागवू शकता. आणि ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला ई-बुक दिलं जातं आणि ऑफलाईन वर्कशॉपमध्ये तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाते. पण पुस्तकामधला भाग आणि वर्कशॉपचा जो भाग असतो किंवा ऑनलाईन कोर्सचा भाग असतो हे एकमेकांना पूरक आहेत, मात्र वेगवेगळे आहेत. त्यामुळे पुस्तकही महत्त्वाचं आहे आणि ऑनलाईन कोर्स किंवा वर्कशॉपसुद्धा महत्त्वाचा आहे. तर हे दोन्ही गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. आज जर तुम्ही थोडासा पैसा दिला आणि आज थोडासा वेळ दिला तर तुमचा भविष्यातला भरपूर पैसाही वाचेल आणि भविष्यातला वेळही वाचेल आणि पॅरेंटिंगमधले दमछाकही वाचेल. म्हणून आज थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. एक श्रेष्ठ माता पिताच एक श्रेष्ठ संतानला जन्म देऊ शकतात. तर आम्ही फक्त श्रेष्ठ संतान नाही घडवत, तर श्रेष्ठ माता पितासुद्धा घडवतो. आणि अभिमन्यू गर्भसंस्कारचा फायदा हा आहे की बाळाचं तर भवितव्य घडणारच, पण तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन येतात. हे लोकांचे अनुभव आहेत. तर तुम्ही गेले 20-21 वर्षापासून या क्षेत्रात आहात, तर आतापर्यंत किती वर्कशॉप झाले, किती कार्यक्रम झाले आणि पुस्तकाविषयी पण काय सांगाल? एकूण 575 पेक्षा अधिक वर्कशॉप रिट्रीट आम्ही घेतलेले आहेत. त्यापैकी जवळपास 250 वर्कशॉप जे आहेत ते पुण्यामध्येच झालेले आहेत. नांदेड, नाशिक, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, लातूर वगैरे असे अनेक, आणि याशिवाय अहमदाबाद, दिल्ली वगैरे अशा अनेक ठिकाणी मी वर्कशॉप घेतलेले आहेत. आणि ऑनलाईन कोर्स जे आम्ही जसं मागे मी सांगितलं की कोविडमध्ये सुरू केलं होतं,
तो सुद्धा आता खूप लोकप्रिय झालेला आहे. आणि देश विदेशातून विशेषतः NRI खूप भावुक होतात आणि ते एवढं डोळ्यात पाणी आणून अनुभव सांगतात की आम्ही विदेशामध्ये आहोत आणि तुमच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी भेटल्या, नसतं आम्ही इथं आमच्या बाळाला काय संस्कार दिले असते विदेशामध्ये. तर ते पण खूप खुश आहेत. आणि पुस्तक जे आहे 75,000 पुस्तकाच्या कॉपी आपल्याला विकलेल्या आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये अधिकांश वाटा मराठी पुस्तकाचा आहे आणि एक 30% वाटा हिंदी पुस्तकाचा आहे. आणि इंग्लिश एडिशन येणार आहे लवकरच, मात्र इंग्लिश आणि गुजराती पुस्तक ई-बुकमध्ये उपलब्ध आहे. तर 75,000चा आकडा मी फक्त हार्ड कॉपीचा सांगितला. ई-बुकचं जवळपास 10-12,000 सेल असेल. आमच्या ॲपमध्ये पण ई-बुक अवेलेबल आहे की तुम्ही तिथं सुद्धा ई-बुक विकत घेऊ शकता. तर हे कार्यक्रम निरंतर चालूच आहेत की जर तुम्ही प्रत्यक्ष येऊ शकत असाल, प्रत्यक्ष वर्कशॉपचा अनुभव घ्या, रिट्रीटचा अनुभव घ्या. जे तुम्ही येऊ शकत नसाल, तुमच्या शहरात नसेल किंवा आमच्या ज्या शहरामध्ये वर्कशॉप होत आहेत तिथे येऊ शकत नसाल, तर मग तुम्ही ऑनलाईन घ्या. ऑनलाईनचा रिझल्ट छान आहे, ऑफलाईनचा रिझल्ट छान आहे. तर अशा पद्धतीनं फक्त बाळ जन्माला देणं किंवा आई होणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्यासाठी योग्य पद्धतीने गर्भसंस्कार करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या विषयावर मनोज सरांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते प्रत्येक महिलांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला आलात, महिलांना योग्य मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना कुणाला अभिमन्यू गर्भसंस्कार संस्थेशी जोडायचं असेल तर सरांना संपर्क करू शकता. सरांचा संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर दिसेल. आणि नक्कीच तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी अभिमन्यू गर्भसंस्कार तितकंच महत्त्वाचं आणि फायद्याचं ठरेल. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय श्री कृष्ण.